नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून रुबेसी फॅमिली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टडी करायचं आहे। SY BSc सेकंड इयरची फॅमिली आहे मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया। फॅमिली रुबेसी फॅमिली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टडी करायचं आहे। रुबेसी फॅमिलीला एक्झोरा फॅमिली म्हणून सुद्धा ओळखलं जातं। रुबेसी फॅमिलीचं आपल्याला क्लासिफिकेशन म्हणजे सिस्टमॅटिक पोझिशन, डिस्ट्रीब्युशन्स आणि व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर आणि फ्लोरल कॅरेक्टर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून वन बाय वन स्टडी करायचं आहे। मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका, चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशीच नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। फॅमिली रुबेसी फॅमिली ही एक्झोरा फॅमिली म्हणून सुद्धा ओळखली जाते। फर्स्ट आहे सिस्टमॅटिक पोझिशन। बघा सिस्टमॅटिक पोझिशन डिव्हिजन अँजिओस्पर्मीमध्ये रुबेसी फॅमिलीला या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत। अँजिओस्पर्मीमध्ये का ठेवण्यात आले तर बघा मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण माल्वेसी फॅमिली असेल किंवा सोलेनेसी फॅमिली असेल किंवा युफोर्बिएसी फॅमिली असेल, आपण जे फॅमिली स्टडी केली आहेत ते फॅमिली कोणत्या याच्यात ठेवण्यात आल्या? अँजिओस्पर्मीमध्ये। अँजिओस्पर्मीमध्ये का ठेवण्यात आले? कारण फ्लावरिंग अँड सीडेड प्लांट असतात। बघा जे फ्लावर आणि सीड प्लांट आहे ते कशात ठेवले जाते? अँजिओस्पर्मीमध्ये। सेकंड आहे सेकंड क्लास डायकोटलेडन्स। आता बघा मित्रांनो, प्रत्येक फॅमिलीमध्ये आपण डायकोट, मोनोकोट असं आपण स्टडी करत आलो आहोत। तर डायकोटलेडन्स का देण्यात आले आणि डायकोट का नाव देण्यात आले? तर डायकोट हे बघा इम्ब्रिओमध्ये 2 कोटलेडन्स प्रेझेंट आहे। किती? 2 कोटलेडन्स प्रेझेंट आहे म्हणून डायकोटलेडन्स असं नाव देण्यात आले। आणि रेटिक्युलेट वेनेशन, बघा जर डायकोटचं प्लांट असेल त्या ठिकाणी आपल्याला लीफ कोणत्या प्रकारचं बघायला मिळणार आहे? रेटिक्युलेट वेनेशन। सपोज आपल्याला एखादं प्लांट आयडेंटिफाय करायचं असेल तर आपण त्याचं फ्लावर्स क्लासिफाय करणार आहे किंवा त्याचं लीफ आपल्याला लीफ जर पाहिलं आपण त्याच्यात आपल्याला खाली बघा वेन्स आपल्याला दिसतील। त्या लीफमध्ये वेन्स आपल्याला लीफ नेट लाईक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वेन्स दिसणार आहे। तर ते कोणते लीफ्स असेल? रेटिक्युलेट वेनेशन। आता डायकोट प्लांटमध्ये हे रेटिक्युलेट वेनेशन लीफ असतात। नेक्स्ट पॉईंट आहे सब क्लास। आता सब क्लास कोणत्या याच्यात ठेवण्यात आले? बघा सब क्लास आहे गॅमोपेटलीमध्ये ठेवण्यात आले। रुबेसी फॅमिली ही गॅमोपेटलीमध्ये। आता गॅमोपेटली आणि पॉलीपेटली याचं डिफरन्स आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं। तुम्हाला जर समजलं असेल तर या ठिकाणी सांगण्याची गरज नाही, परंतु तुम्हाला आणखी एक्सप्लेन करून देतो। सब क्लास हे गॅमोपेटलीमध्ये ठेवण्यात आले म्हणजे रुबेसी फॅमिली। तर गॅमोपेटलीमध्ये पेटल्स काय असेल? पेटल फ्यूज असेल। फ्यूज आहे म्हणून ते गॅमोपेटलीमध्ये ठेवण्यात आले। रुबेसी फॅमिली ही त्याचं पेटल्स काय असेल? फ्यूज। तर बघा इथे मी लिहिलं आहे, इथे समोर तुम्ही बघू शकतात पेटल्स आर फ्यूज। तर गॅमोपेटली मध्ये ठेवण्यात आले। तर पेटल काय असेल मग? फ्यूज। जर पोली राहिलं असतं तर या ठिकाणी पेटल्स आर फ्री असं या ठिकाणी लिहिलेलं असतं। हे बघा सोपी मेथड आहे मित्रांनो। सिस्टमॅटिक पोझिशन आपल्याला डिव्हिजन, क्लास, सब क्लास। आता सिरीज इन्फेरी, बघा इन्फेरी या ठिकाणी ठेवण्यात आले। सिरीज हा इन्फेरी म्हणजे रुबेसी फॅमिलीमध्ये। ओव्हरी काय असेल? इन्फेरियर आणि इपिगायनस आहे। बघा ओव्हरी काय आहेत या ठिकाणी आपण मागच्या सोलेनेसी फॅमिली, माल्वेसी फॅमिलीमध्ये पाहिलं होतं, त्याच्यात सुपेरियर ओव्हरी होती। या ठिकाणी आपल्याला इन्फेरियर ओव्हरी दिसते बघा आणि इपिगायनस आहे। ऑर्डर रुबेल्स, ऑर्डर काय देण्यात आले या ठिकाणी? रुबेल्स लीफ ऑपोजिट आणि डेकोसेटमध्ये आपल्याला कंडिशनमध्ये दिसेल। रुबेल्समध्ये आपल्याला हे ऑर्डर रुबेल्समध्ये रुटेसी फॅमिली ठेवण्यात आले। तर या ठिकाणी आपल्याला लीफ कशी दिसणार? लीफ ऑपोजिट किंवा डेकोसेट आपल्याला ठिकाणी कंडिशनमध्ये दिसणार आहे। सपोज हे बघा तुम्हाला इथे डायग्राम दिसत असेल, या ठिकाणी बघा हे लीफ आहे, हे अल्टरनेट आहे बघा, एकावर एक लीफ या ठिकाणी देण्यात आले। मग हे काय आहे? ऑपोजिट आणि डेकोसेट आहे। डेकोसेट साईड आपल्याला या ठिकाणी या कंडिशनमध्ये लीफ दिसणार आहे रुबेल्स। सिस्टमॅटिक पोझिशन झालं। आता आपल्याला डिस्ट्रीब्युशन बघायचं आहे। आता डिस्ट्रीब्युशन आपल्याला बघा काय आहे डिस्ट्रीब्युशन्स?
family Rubiaceae is one of the last family containing about the 500 genera and 5,000 species. The plant are well distributed all over the tropical and few species have been reported from temperate region. India 76 genera and 274 species tropical and subtropical region. साऊथर्न अँड वेस्टर्न माउंटेन ऑफ इंडिया. बघा आपल्या देशामध्ये जर पाहिलं तर आपल्याला याचं जेनेरा आणि स्पेसिस आपल्याला माउंटन एरियामध्ये दिसणार आहे. म्हणजे बघा उंचाई काय असेल 4600 मीटर हाईट असेल त्या ठिकाणी आपल्याला जेनेरा आणि स्पेसिस आपल्याला बघायला मिळणार आहे. तर हे बघा इथे डिस्ट्रीब्युशन फॅमिली ही लास्ट फॅमिली आहेत. याच्यात भरपूर मेंबर येतात आणि फॅमिली कंटेनिंग अबाउट द 500 जेनेरा. म्हणजे पूर्ण जगामध्ये जर पाहिलं तर किती आहे जेनेरा? 500. बघा मित्रांनो इथे कमी जास्त होऊ शकतात. तुम्ही एखादं बुक पाहिलं असेल किंवा रेफरन्स बुक पाहिलं असेल तर त्या ठिकाणी 600 जेनेरा असेल किंवा 700 जेनेरा असू शकते. तर इथे काय होत असते मित्रांनो, डिस्कव्हरीनुसार आपल्याला त्या ठिकाणी सध्या रिसर्च चालू असतो, त्याच्यामुळे ते कमी जास्त आपल्याला या ठिकाणी दिसू शकते. आणि स्पेसिससुद्धा त्याचे 6000 असेल किंवा 5000 किंवा 4000 असं तुम्हाला डिफरन्स बघायला मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा आपण ज्या फॅमिलीमध्ये आता हे SY-BSc सेकंड इयर या सिलेबसमध्ये ही रुबेसी फॅमिली आहेत. तर आता हे झालं आपल्याला स्पेसिस पाहिलं पूर्ण जगामध्ये किती आहे जेनेरा 500 आहे आणि स्पेसिस किती आहे 5000. द प्लांट आर वेल डिस्ट्रीब्युटेड आहे म्हणजे पूर्ण जगामध्ये ओव्हर द ट्रॉपिकल अँड फ्यू स्पेसिस. म्हणजे काही बघा काही टेम्परेचरनुसार त्या ठिकाणी टेम्परेचर मेंटेन असेल म्हणजे थोडं लिमिटमध्ये असेल त्या ठिकाणी टेम्परेचर, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे स्पेसिस बघायला मिळणार आहे. नंतर रिपोर्टेड फ्रॉम द टेम्परेट रिजनमध्ये सुद्धा आपल्याला काही स्पेसिस आणि जेनेरा बघायला मिळणार आहे. त्याच्यात वर्ल्डमध्ये 500 जेनेरा आहे आणि 5000 स्पेसिस आहे. त्याच्यापैकी आपल्या भारतामध्ये आणि कोणत्या आपल्याला कोणत्या वेस्टर्न माउंटनमध्ये बघा वेस्टर्न माउंटनमध्ये आपल्याला 4600 मीटर या हाईटवरती आपल्याला जेनेरा किती बघायला मिळणार आहे? 76 जेनेरा आहेत आणि 274 स्पेसिस हे आपल्या देशामध्ये बघायला मिळणार आहे. पाहिलं आपण आता आपल्या भारतामध्ये किती जेनेरा आहे आणि स्पेसिस किती आहे आणि कोणत्या रिजनमध्ये आणि किती हाईटवरती आपल्याला ते जेनेरा आणि स्पेसिस आपल्याला आपल्या भारतामध्ये बघायला मिळणार आहे. 4700 मीटर हाईटवरती आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण सुरुवातीमध्ये सिस्टमॅटिक पोझिशन पाहिलं, नंतर डिस्ट्रीब्युशन पाहिलं. आता आपल्याला व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर बघायचं आहे. आता व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरमध्ये बघा हॅबिट, रूट, स्टेम आणि लिव्स हे कॅरेक्टर आपल्याला व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरमध्ये बघायचं आहे. हॅबिट, द प्लांट मे बी इरेक्ट और प्रोस्टेट, हर्ब, श्रब, ट्री और वुडी क्लाइंबर. तर बघा इथे काय म्हटलंय, द प्लांट मे बी इरेक्ट. म्हणजे आपण जेव्हा रुबेसी फॅमिलीचं स्टेम पाहिलं तर आपल्याला ते सरळ असं दिसेल. बघा तुम्हाला इथे रेष काढून दाखवतो. हे बघा या प्रकारचं असेल स्टेम, हे इरेक्ट आहे आपल्याला इरेक्ट दिसणार आहे. नंतर ओर पोस्ट्रेट, हर्ब म्हणजे बघा ते प्लांटचं स्टेम जर पाहिलं ते काय असेल सॉफ्ट आणि ग्रीन असेल. हे हर्ब प्लांट असेल, हर्ब आणि सॉफ्ट आणि ग्रीनमध्ये दिसेल आपल्याला. नंतर श्रबसुद्धा दिसणार आहे आपल्याला. श्रब म्हणजे छोटंसं प्लांट असेल बघा, छोटंसं प्लांट असेल आणि ट्री लाईक असेल, वुडी असेल बघा, ते आपल्याला छोटंसं प्लांट असेल श्रब आणि वुडी लाईकमध्ये आपल्याला दिसेल. नंतर ट्री लाईकसुद्धा आपल्याला दिसेल. ट्री म्हणजे मोठं झाडामध्ये आपल्याला दिसणार नाही, तर छोटंसं प्लांट असेल पण ट्री लाईक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला प्लांट बघायला मिळणार. नंतर वुडी क्लाइंबर हे सुद्धा आपल्याला बघायला मिळणार. वुडी म्हणजे आपल्याला श्रब. आता श्रब जसं म्हटलं तुम्हाला वुडी लाईक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसेल छोटंसं प्लांट आणि क्लाइंबरमध्ये बघायला मिळणार आहे. हे हॅबिट झालं. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे रूट. बघा नेक्स्ट पॉईंट रूट. रूट कोणत्या सिस्टीमचं असेल? टॅप रूट आहे. आता टॅप रूट कोणत्या प्रकारचं असतं तर बघा असं तुम्हाला दिसेल. तुम्ही एखादं हे प्लांट पाहिलं असेल तर आपल्याला या प्रकारचं रूट बघायला मिळतं. तर हे कोणत्या सिस्टीमचं रूट आहे? टॅप रूट सिस्टीम आहे. नेक्स्ट पॉईंट आहे स्टेम.
स्टेम कसा असेल? इरेक्ट असेल. बघा इरेक्ट म्हणजे सरळ. इरेक्ट स्टेम कसा आहे? इरेक्ट आहे. हर्ब हर्बशियस. आता जसं तुम्हाला हर्ब प्लांट आपण तेव्हा पाहिल्यानंतर आपल्याला सॉफ्ट आणि ग्रीनमध्ये दिसते आपल्याला. ते म्हणजे काय असेल? हर्बशियस असेल. नंतर वुडी म्हणजे आपण श्रब आणि हर्ब दोघं आहे या ठिकाणी. तर आपण वुडी लाईक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसेल. त्याचं जे आपण स्टेम पाहिलं तर आपल्याला छोटंसं प्लांट असेल, पण वुडी लाईकमध्ये आपल्याला दिसेल. आणि सॉलिड असेल, दणकट आणि नोड्स सोलेन. तर बघा नोड्स आणि इंटरनोड्स आपण स्टडी केली होती. मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलं होतं नोड्स आणि इंटरनोड्स कुठे प्रेझेंट असतो. आणि या ठिकाणी काय म्हटलंय? या ठिकाणी जर नोड्स आणि इंटरनोड्स आहे, तर मग इथे सोलेन म्हटलंय. म्हणजे त्या ठिकाणी फुगलेला भाग असेल. नोडच्या ठिकाणी काय असेल? फुगलेला भाग असेल. नेक्स्ट पॉइंट आहे लीव्स. हॅबिट झालं, रूट झालं, स्टेम झालं, लीव्स. आता लीव्स कोणत्या प्रकारचं आपल्याला दिसेल? आपल्याला सिंपल दिसेल त्या ठिकाणी. हे बघा या ठिकाणी तुम्हाला डायग्राम सुद्धा काढले. सिंपल आहे, ऑपोजिट आणि वोरल्स. बघा ऑपोजिट आहे. ऑपोजिट तुम्हाला म्हटलं होतं ऑपोजिट आणि वोरल्स हे कशात कोणत्या प्लांटमध्ये बघायला मिळणार आहे? गॅलियम या प्लांटमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि स्टिपुलेट एंटायर द स्टिपुल्स मे बी interpetular or interpetulars. Sometimes they are the united to one anthers and to be the leaf stalk so as to form a sheath around to stem. In Galium and Rubia the stipules are large and leafy. तर इथे काय म्हटलंय बघा, आपण जर कदाचित पाहिलं तर स्टिपुल्स या ठिकाणी बघा, स्टिपुल तुम्ही पाहिलंय. मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला स्टिपुल कोणत्या ठिकाणी प्रेझेंट असतो तेही दाखवलंय एंटायरमध्ये. आणि द स्टिपुल्स मे बी इंटरपेट्युलर त्या ठिकाणी असेल. मग समटाईम दे आर युनायटेड वन एन्थर. बघा आता एन्थर तुम्ही पाहिलं असेल, फिलामेंट असतो. फिलामेंट वरती आपल्याला एन्थर बघायला मिळतं. बघा असं असतं. नंतर आपल्याला त्या ठिकाणी असं एन्थर बघायला मिळतं. हे अटॅचमेंट असेल फिलामेंट. नंतर लीफ स्टॉक. बघा लीफ स्टॉक एज अ टू फॉर्म शीत अराउंड. म्हणजे शीत या टाईपचं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. टू स्टेम इन गॅलियम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. अँड रुबिया. बघा गॅलियम अँड रुबिया द स्टिपुल्स आर लार्ज. तर बघा गॅलियम अँड रुबिया या ठिकाणी आपल्याला मोठं स्टिपुल दिसणार आहे. नंतर आपल्याला लार्ज अँड लीफ. बघा लीफ आपल्याला त्या ठिकाणी छोटे छोटे दिसणार आहे. या पद्धतीने आपल्याला लीव्स आपल्याला बघायला मिळणार रुबेसी फॅमिलीमध्ये. सिस्टमॅटिक पोझिशन झालं, डिस्ट्रीब्युशन झालं, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर झालं. आता तुम्हाला जर नोट्स काढायचे असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचे. काढा स्क्रीनशॉट किंवा एक नोटबुकवरती तुम्ही रायटिंग करून घ्यायचं. नेक्स्ट पॉइंट आहे बघा इन्फ्लुएन्सेस. आता इन्फ्लुएन्सेस हे आपल्याला प्रत्येक फॅमिलीमध्ये इन्फ्लुएन्सेस येत आहेत. त्या ठिकाणी इन्फ्लुएन्सेस कशाला म्हणतात? जो गुच्छ असतो इन्फ्लुएन्सेसचं फ्लावरचं त्याला इन्फ्लुएन्सेस म्हणतात. त्याची अरेंजमेंट असते त्याला इन्फ्लुएन्सेस म्हणतात. मोस्टली सायमोस. आता सायमोस आणि रेसिमोस मागच्या लेक्चरमध्येही तुम्हाला सायमोस आणि रेसिमोसमध्ये काय डिफरन्स होतं ते तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर इझी तुम्हाला समजेल. मोस्टली आणि सायमोस आणि रेसिमोस. तर या ठिकाणी कोणत्या टाईपचं आपल्याला इन्फ्लुएन्सेस दिसते? सायमोस. मोस्टली सायमोस. सायमोस मच ब्रांचेड असेल. बघा इथे काय म्हटलंय? इन्फ्लुएन्सेस आपल्याला कोणत्या कंडिशनमध्ये दिसते? मोस्टली सायमोस आणि सायमोस टाईपमध्ये, मच ब्रांचेड आणि फ्रिक्वेंटली इन स्मॉल अँड डायोशियस पेनिकल आणि सायम या प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी स्मॉल आपल्याला इन्फ्लुएन्सेस दिसणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे इंडिव्हिज्युअल फ्लावर्स. आपण या ठिकाणी बघायचे आपल्याला इंडिव्हिज्युअल फ्लावर काय आहेत. तर बघा इंडिव्हिज्युअल फ्लावर्स मोस्टली ॲक्टिनोमॉर्फिक हर्मोफ्रोडेट, रेअरली झायगोमॉर्फिक इपिगायनस, इब्रॅक्टिएट, कंप्लीट टेट्रामेरस और पेंटामेरस, समटाइम युनिसेक्शुअल. आता या ठिकाणी काय म्हटलंय? या इंडिव्हिज्युअल फ्लावरमध्ये आपण जर पाहिलं तर ॲक्टिनोमॉर्फिकचं सिम्बॉल पाहिलं असेल तुम्ही. हे बघा हा सिम्बॉल फॉर्म्युलामध्ये दिले. हा कसला सिम्बॉल आहे? ॲक्टिनोमॉर्फिक. झायगोमॉर्फिक आणि ॲक्टिनोमॉर्फिक तुम्हाला डिफरन्स माहीत असेल तर तुम्हाला लवकर समजेल. आता ॲक्टिनोमॉर्फिक काय असेल मित्रांनो? एखादं जर फ्लावर आपण कट केलं तर त्याचं 2 डिव्हिजन म्हणजे सिमेट्रिकल त्याचं
जे रूल्स आहे म्हणजे ॲक्टिनोमॉर्फिकचं, आपण ते फ्लॉवर कट केल्यानंतर आपल्याला 2 डिव्हिजनमध्ये कट होईल ते फ्लॉवर, त्याला ॲक्टिनोमॉर्फिक म्हणतात. आणि हर्माफ्रोडिट बघा, हर्माफ्रोडिट हे बायसेक्शुअल बघा, याला बायसेक्शुअल सुद्धा म्हणतात. आणि हर्माफ्रोडिट हे बघा, याच्यात आपल्याला अँड्रोशियम आणि गायनेशियम हे दोघे फंक्शन या ठिकाणी प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी हर्माफ्रोडिट किंवा बायसेक्शुअल या ठिकाणी नाव दिलं असतं. मग हर्माफ्रोडिट म्हणजे बायसेक्शुअल, मेल आणि फिमेल दोघं प्रेझेंट आहे. रिअली टेट्रामेरस, टेट्रामेरस आणि पेंटामेरस. टेट्रा मीन्स 4, टेट्रा मीन्स 4 और पेंटा मीन्स 5. तुम्ही पाहिलं असेल त्याच्यात कॅलिक्स कोरोला हे पाहिलं असेल, टेट्रा आणि पेंटा. टेट्रा आणि पेंटा समटाईम युनिसेक्सुअल. बघा, काही प्लांटमध्ये असे भरपूर मेंबर आहे रुबेसी फॅमिलीचा. तर या फॅमिलीचा आपल्याला मेंबर, आपल्याला काही मेंबरमध्ये आपल्याला समटाईम काही वेळेस युनिसेक्शुअल दिसेल. म्हणजे युनिसेक्शुअल म्हणजे तुम्हाला त्या प्लांटमध्ये बघा, एकाच प्लांटवरती 2 फ्लॉवर आहे आणि एक फिमेल पार्ट्स आहे, एक मेल फ्लॉवर असेल, 2 फ्लॉवर असेल. आणि या ठिकाणी आपल्याला जे आपण या फॅमिलीमध्ये सध्या आपण जे एक्सप्लेन करतोय, या फॅमिलीमध्ये आपल्याला दोघं प्रेझेंट आहे, मेल आणि फिमेल दोघं प्रेझेंट आहे. या ठिकाणी हर्माफ्रोडिट आहे, बायसेक्शुअल आहे. तर एकाच फ्लॉवरमध्ये मेल आणि फिमेल दोघं या ठिकाणी अँड्रोशियम आणि गायनेशियम प्रेझेंट आहे. फ्लॉवर झाले. आता फ्लॉवर आपण या ठिकाणी फ्लॉवरचं इपिगायनस बघा, इथे इपिगायनस देण्यात आले. इपिगायनस मीन्स इन्फेरियर ओव्हरी आहे म्हणून इपिगायनस नाव दिले. इब्रॅक्टिएट या ठिकाणी काय आहे, अब्सेंट आहे. इब्रॅक्टिएट अब्सेंट, कंप्लीट, टेट्रामेरस, पेंटामेरस, समटाईम युनिसेक्शुअल, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉइंट आहे कॅलिक्स. कन्सिस्ट ऑफ युजली 5 सेपल्स, समटाईम 4 गॅमोसेपलस. आता जर आपण पाहिलं त्या ठिकाणी कन्सिस्ट ऑफ युजली सेपल्स किती असेल, 5 सेपल्स असेल. काही वेळेस त्या ठिकाणी समटाईम 4 सुद्धा असू शकतात सेपल्स. आणि गॅमोपेटलस असेल. आता पेटलसमध्ये का ठेवण्यात आले, त्याचे सेपल्स आहे फ्यूज आहे म्हणून त्या ठिकाणी गॅमोसेपलस असे देण्यात आले. बघा, हे गॅमोसेपलसमध्ये ठेवण्यात आले. वॉल्वेट एस्टिवेशन्स इन केस ऑफ मसुंडा, द सेपल्स आर लार्ज कलर्स. बघा, काही आपल्याला वॉल्वेट एस्टिवेशन, आता वॉल्वेट एस्टिवेशन त्या ठिकाणी ते एका राऊंडमध्ये असेल, एकावरती अल्टर्न म्हणजे त्याचं फ्लॉवर पाहिलं तर एकमेकावर सेपल्स त्या ठिकाणी अरेंजमेंट असेल, परंतु त्या ठिकाणी आपल्याला ओव्हरलॅपिंग होताना दिसत नाही. तर त्याला काय म्हणतात, वॉल्वेट एस्टिवेशन. इन केस ऑफ मसुंडा या प्लांटमध्ये आपल्याला बघायला मिळतं. द सेपल्स आर लार्ज अँड कलर्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. सेपल्स काय असते, लार्ज असते आणि कलरमध्ये आपल्याला बघायला मिळतं. हे कॅलिक्स पॉइंट झालं. 3 नंबरचं पॉइंट आहे कोरोला. कोरोला कन्सिस्ट ऑफ 5 पेटल्स. किती प्रेझेंट आहे, 5 पेटल्स प्रेझेंट आहे. सम टाईम कदाचित किती होऊ शकतं त्या ठिकाणी, 4 सुद्धा होऊ शकतात. गॅमोपेटलसमध्ये आहे. बघा, हे सुद्धा कॅलिक्स सुद्धा गॅमोपेटलसमध्ये आहे आणि सेपल्स सुद्धा गॅमोपेटलसमध्ये आहे आणि पेटल्स सुद्धा गॅमोपेटल्समध्ये आहे. गॅमो मीन्स फ्यूज. पेटल्स काय आहे याच्यात, त्याची कंडिशन आहे पेटलची ही फ्यूज आहे म्हणून गॅमोपेटलसमध्ये ठेवण्यात आले. आता वॉल्वेट ॲस्टिवेशन तुम्हाला म्हटलं, हे काय ओव्हरलॅपिंग केलं जात नाही. त्याचे जर पाहिलं आपण पेटलचं आणि सेपल्सचं जर अरेंजमेंट पाहिलं तर ते काय होते, एका अरेंजमेंटमध्ये असते आणि ते ओव्हरलॅपिंग करत नाही. त्याला वॉल्वेट ॲस्टिवेशन समटाईम इम्ब्रिकेट अँड ट्विस्टेडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आता इम्ब्रिकेट आणि ट्विस्टेड हे सुद्धा आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं काय आहे. हे सेपरेट तुम्हाला मी एक लेक्चर घेणार आहे. फ्लॉवरचं वेगळं असेल, कॅलिक्सचं वेगळं असेल, कोरलाचं वेगळं असेल, अँड्रोशियमचं, गायनेशियम, फ्रूट, सीड्स, फ्लोरल फॉर्म्युला, डायग्राम, हे सर्व आपल्याला सेपरेट लेक्चर घ्यायचं आहे. तर आपल्याला ही पूर्ण फॅमिली आपण स्टडी करतो. तर या ठिकाणी आपल्याला इम्ब्रिकेट और ट्विस्टेडमध्ये आपल्याला दिसणार आहे. हे बघा, नेक्स्ट पॉइंट आहे अँड्रोशियम. अँड्रोशियम कन्सिस्ट ऑफ 4 to 5 स्टॅमेन्स. आता अँड्रोशियमचं आपल्याला अँड्रोशियम किती प्रेझेंट असेल, 4 किंवा 5 असू शकतात. आणि इपिपेटल्स म्हणजे
बघा इपिपेटल्स फ्री और पॉलिएंड्रस एंथरलोप बायसिल अँड इंट्रोस. म्हणजे बघा आपल्याला त्याच्या आतमध्ये इंट्रोस मीन्स त्याच्या आतमध्ये आपल्याला लोब्स बघायला मिळणार. एंथर लोब आपल्याला आतमध्ये बघायला मिळणार. पॉलिएंड्रस मीन्स फ्री. तर मग इथे काय म्हटलं इपिपेटल्स म्हणजे इन्फेरियर ओव्हरी आहे आणि फ्री पॉलिएंड्रस एन्थस लोब्स अँड बायसिल अँड इंट्रोस. इंट्रोस म्हणजे आपल्याला आतमध्ये त्या ठिकाणी सेपल्स पेटलच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे एंथर. नंतर आपला नेक्स्ट पॉइंट आहे गायनोशियम. आता गायनोशियम काय आहे? कन्सिस्ट ऑफ 2 कार्पेल. आता गायनोशियम कन्सिस्ट ऑफ 2 कार्पेल बाय कार्पेलरी. म्हणजे कार्पेल किती प्रेझेंट असेल? 2 कार्पेल प्रेझेंट असेल त्या ठिकाणी. 2 कार्पेल म्हणजे आपल्याला त्याला काय म्हणतात? बाय कार्पेलरी. हे लक्षात ठेवायचं. बाय कार्पेलरी हे 2 कार्पेल्स प्रेझेंट आहे. सीन कार्पस ओव्हरी इन्फेरियर. ओव्हरी कोणत्या प्रकारचे? इन्फेरियर ओव्हरी आहे. आता इन्फेरियर, सुपेरियर, सेमी इन्फेरियर असं तुम्हाला तिघं डिफरन्स माहीत असेल तर तुम्हाला लवकर समजेल. इन्फेरियर मीन्स त्या ठिकाणी सेपलच्या खालून आपल्याला त्या ठिकाणी अरायझेस झालेलं दिसेल आपल्याला गायनोशियम. ते इन्फेरियर ओव्हरी आहे आणि बायलोक्युलर विथ 1 ते 2 ओव्ह्यूल्स त्या ठिकाणी प्रेझेंट असेल. बघा 1 ते 2 ओव्ह्यूल्स इन द ईच लोक्युल. लोक्युलमध्ये आपल्याला किती ओव्ह्यूल्स बघायला मिळणार? 1 किंवा 2 ओव्ह्यूल्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार लोक्युलमध्ये आणि एक्झाइल प्लासेंटेशन कंडिशनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. स्टाईल स्टिग्मा सिंपल युनिलोक्युलर. बघा युनिलोक्युलर असं म्हटलंय या ठिकाणी हा ब्रॅकेटमध्ये मी लिहिलंय बघा. युनिलोक्युलर म्हणजे सिंगल. मल्टीलोक्युलर, युनिलोक्युलर तुम्ही असं पाहिलं असेल एखाद्या युनिटमध्ये आलं असेल हे तुम्हाला, किंवा आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं युनि, मल्टी हे सर्व पाहिलं होतं आपण. तर युनिलोक्युलर म्हणजे सिंगल. स्टाईल और स्टिग्मा सिंपल. तर बघा स्टिग्मा आपल्याला त्या ठिकाणी सिंपल दिसणार आहे आणि युनिलोक्युलर असेल म्हणजे सिंगल असेल. नेक्स्ट पॉइंट आहे फ्रूट. फ्रूट आपल्याला कोणत्या कंडिशनमध्ये दिसणार आहे? ड्रूप कॅप्सूल बेरी. नेक्स्ट पॉइंट आहे सीड्स. स्मॉल अँडोस्पर्मिक. बघा सीड्स जर पाहिलं आपण स्मॉल अँडोस्पर्मिक या कंडिशनमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. हेमोलिया पेटेन्स एक्झोरा स्पेसिस या प्लांटमध्ये आपल्याला ड्रूप कॅप्सूल बेरी आणि स्मॉल अँडोस्पर्मिक आपल्याला त्या ठिकाणी फ्रूट आणि सीड्स बघायला मिळणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे फ्लोरल फॉर्म्युला. आता हे बघा मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला फ्लोरल फॉर्म्युला कोणत्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आपण इन्फ्लुएन्सेस लिहिला, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर इन्फ्लुएन्सेस हे याच्यावरून हे फ्लोरल फॉर्म्युला आपण लिहिलो आहे. आता हे आपल्याला या ठिकाणी कोणत्या याच्यात सिम्बॉल दिले हे सिम्बॉल तुम्हाला माहीत असेल. हे फॉर्म्युले पाठ करून घ्यायचे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला फॅमिलीचं स्टडी करायचं. आपण हे सिम्बॉल आपल्याला माहीत असेल तर आपल्याला इझी समजायला जातं या ठिकाणी. नंतर आपल्याला हे बघा हे ॲक्टिनोमॉर्फिक आहे. बघा फ्लावर आपण काय या ठिकाणी दिले? ॲक्टिनोमॉर्फिक. हा सिम्बॉल पहिला सिम्बॉल काय? ॲक्टिनोमॉर्फिक. आणि हा हर्मोफ्रोडिट दिले बघा. हर्मोफ्रोडिट मीन्स बायसेक्शुअल. आता बायसेक्शुअल काय असेल? अँड्रोशियम आणि गायनोशियम दोघं प्रेझेंट आहे या ठिकाणी म्हणून हा सिम्बॉल दिले. नंतर कॅलिक्स. बघा कॅलिक्स 4 किंवा 5 प्रेझेंट आहे. म्हणजे 4 किंवा 5 असं म्हटलंय. 4 किंवा 5 आणि ते कसं असेल? पोली असेल का गॅमो असेल? तर गॅमोसेप्लस आहे. ब्रॅकेट दिले बघा हे गॅमोसेप्लस आहे. कोरला किती प्रेझेंट आहे? 5 किंवा 4 प्रेझेंट आहे आणि ते सुद्धा गॅमोपेटलसमध्ये ठेवण्यात आले. तर हे फ्यूज आहे. अँड्रोशियम किती प्रेझेंट आहे? 4 किंवा 5. बघा आणि वरती हे सिम्बॉल तुम्हाला दिसत असेल. हा सिम्बॉल कशासाठी देण्यात आले? कारण इन्फेरियर ओव्हरी आहे आणि ते इपिपेटलस आहे म्हणून या ठिकाणी हा सिम्बॉल देण्यात आले आहे. गायनोशियम सिनकार्पस. बघा गायनोशियम सिनकार्पस किती आपल्याला त्या ठिकाणी सिनकार्पस प्रेझेंट आहे? 2. तर ब्रॅकेटमध्ये दिले आहे बघा. आता ब्रॅकेट आलं तर समजून घ्यायचं गॅमोपेटलस आणि पॉलीपेटलस. हे जर ब्रॅकेट नसेल तर पॉलीपेटलस आणि ब्रॅकेट असेल तर गॅमोपेटलसमध्ये. मग सिनकार्पस किती आहे? गायनोशियम 2. आणि वरती बघा आडवी रेष दिले, खाली दिले असेल तर सुपेरियर आणि वरती अशी रेष दिली आहे बघा या फॉर्म्युल्यामध्ये.
तर या ठिकाणी गायनोशियममध्ये तर हे इन्फेरियर ओव्हरी आहे म्हणून हा सिम्बॉल देण्यात आला. या पद्धतीने हे सर्व आपल्याला या कॅरेक्टरवरून आपल्याला हे फॉर्म्युला लिहिता येतं आणि डायग्राम सुद्धा आपल्याला काढता येते. तर हे बघा फ्लॉवर्स, कॅलिक्स, कोरोला, अँड्युशियम, गायनोशियम, फ्रूट, सीड्स हे याच्यापासून आपल्याला हा फ्लोरल फॉर्म्युला आपण लिहिले आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर हे लिहायचं असेल, नोट्स म्हणून काढायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. चला तर आपल्याला आता इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स बघायचं आहे. हा शेवटचा पॉइंट आहे. याच्या अगोदर एक पॉइंट आहे मित्रांनो, पॉलिनेशन. पॉलिनेशन प्रत्येक फॅमिलीमध्ये असते. आता पॉलिनेशन कसं होतं, तर पॉलिनेशन हे इन्सेक्टद्वारे होतं. बघा इन्सेक्टद्वारे होतं, तर ते लक्षात द्यायचं आहे. हा इन्सेक्टद्वारे पॉलिनेशन होतो आणि इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स. जर आपल्या एक्झाममध्ये थेरिटिकल एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन लार्ज क्वेश्चन आपल्याला जर विचारलं असेल तर आपल्याला पूर्ण फॅमिली एक्सप्लेन करावं लागेल. व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरपासून जर शॉर्ट क्वेश्चन विचारलं असेल तर तुम्हाला इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स फॉर रुबेसी फॅमिली असं दिलं असेल. तर इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स आपल्याला कसं लक्षात ठेवायचं आहे बघा. The families of fairly great economic value. Some of the important plants are as a follow. फर्स्ट बघा हे सायंटिफिक नेम आहे मित्रांनो. सायंटिफिक नेम लक्षात ठेवा. सिनकोना. आता सिनकोना हे प्लांट आहे यूज फॉर क्युरिंग अ मेडिसिन इन द मलेरिया. आता मलेरिया या आजारासाठी सिनकोना हा प्लांट यूज केला जातो. विच इज एक्सट्रॅक्ट फ्रॉम स्टेम इन रूट ऑफ प्लांट. तर बघा इथे विथ एक्सटेंड इन द फ्रॉम स्टेम इन द रूट ऑफ प्लांट. म्हणजे या प्लांटचं आपल्याला जे साल असेल किंवा त्याचं रूट असेल त्यापासून हे मेडिसिन तयार केले जाते मलेरियासाठी. हे लक्षात घ्यायचं आहे. नंतर दुसरं आहे कॉफी एरोबिका. कॉफी एरोबिका कशासाठी यूज अँड बेवरेज. बघा आपल्याला कॉफी एरोबिका हे सांगायची गरज नाही, तुम्हाला समजलं असेल. नंतर 3 नंबरचा पॉईंट आहे रुबिया. रुबिया यूज फॉर डायसाठी हे यूज केलं जातं हे प्लांट. नंतर नेक्स्ट आहे एक्झोरा. एक्झोरा प्लांट हे कशासाठी यूज केलं जातं, ऑर्नामेंटल प्लांट आहे. गॅलियम अल्सो म्हणजे एक्झोरा हा प्लांट ऑर्नामेंटल आहे. ऑर्नामेंटल तुम्हाला समजलं असेल, आपण एखादे त्याचं फ्लावर्स चांगले असतात तर ते आपल्याला गार्डन्समध्ये दिसेल किंवा डेकोरेशनसाठी लावलेलं असेल, हे ऑर्नामेंटल एक्झोरा प्लांट लावलेले जातात. तर एक्झोरा हे हा कॅरेक्टर सोपा आहे, हा कॅरेक्टर लक्षात ठेवायचा आहे. नंतर शेवटचे कॅरेक्टर आहे झेंथोसेफलस. झेंथोसेफलस हे काय असेल, कौडम कॅडमा. बघा सेफलस कॅडोमा म्हणजे कदम, सॉरी कॅदंबा आणि कदम. तर बघा झेंथोफायलस कॅदम हे ऑर्नामेंटल प्लांट आहे. हा सुद्धा त्याचं फ्लावर जर पाहिलं तर एकदम आकर्षित आपल्याला त्या ठिकाणी दिसेल तो फ्लावर्स. ते फ्लावर्स आपल्याला गार्डनमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला हे प्लांट लावलेलं दिसेल आपल्याला. हे इकॉनॉमिक्स इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आता हे तुम्हाला कॅरेक्टर लक्षात ठेवायचं आहे. थेरिटिकल पेपरमध्ये तुम्हाला हे पूर्ण कॅरेक्टर लिहायचं आहे. बघा जास्त मोठं काहीच नाही, फक्त एकूण 5 कॅरेक्टर देण्यात आले. हे 5 कॅरेक्टर तुम्ही इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स हे लक्षात ठेवायचं. आणि थेरिटिकल पेपरमध्ये आपल्याला जर विचारलं असेल इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स लिहा, पॉलिनेशियन किंवा हे व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर असं विचारलं असेल, लाँग क्वेश्चन असेल तर व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरपासून विचारलं जाते किंवा सिस्टिमॅटिव्ह क्लासिफिकेशनपासून सुरुवात होते. आणि शॉर्ट क्वेश्चन असेल तर मग इकॉनॉमिक्स इम्पॉर्टंटपासून विचारलं जातं. तर हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.